नमस्कार गाववाल्यांनो. मागच्या भागात आपण बघितला पोपटराव आणि नामो एकमेकांका न कळाक देता देवगडाक जाऊक निघाले. पण पोपटराव पैशाचं जुगाड करूया म्हणून मनीषा वहिनीच्या घराक जाऊन पोचलो आणि मी तुझ्या माहेराक जातय म्हणान सांगितल्यान. आता आपल्या गावचो माणूस माहेराक जाता म्हटल्यावर खैची पण सासरवाशीन आपल्या माहेराक काय तरी मनान भेट वस्तू ही देतलीच. तशी मनीषा वहिनी आपल्या बाबांका देण्यासाठी पोपटाकडे हापूस आंबे दिल्यान. त्याप्रमाणे पोपट तिच्या माहेरा पोचलो, पण आंबे काय पोचले नाही. उलट्या तिच्या बापाशी कडनं कोंबो घेऊन इलो. चला तर मग बघूया त्या आंब्याचा आणि कोंब्याचा काय झाला ता. हो मेलो गाडीवाडीत जाणार होतो. तो कोंबडो कोणाचा विकता? अस्सल मालवणी कोंबडो. बेवड्या, तो कोंबडो कोणाचा विकत? आधी बाबांका फोन लावून विचारते आंबे पोचले असतात. हॅलो, हा अगो कोंबडो पाठवलं तो पोचलो कोंबडो नाही भेटलो. असं काय म्हणजे इकून खाल्लं की काय? आंबे पाठवलं होतं ते तरी दिलं की नाही? आंबे अगो नाही, तो हात हलवी दिलो होतो. काय अगो त्याने आंबे पण खाल्यान, कोंबडो पण खाल्यान आणि चाय पैसे दिले तेही खाल्यान. जाऊन जाऊन जाते लोक कुठल्या गावातच येतो ना. रिकाम टेको मेलो. इकलं कोंबो इकलं, दोघांचे पण पैसे इले. आता या हे बोकेश्वर आमच्या गावच्या सासर वस्ती आणि त्यांच्या मायला सुद्धा सगळ्यांना सुखी देव बडकत दे रे बोकेश्वर. हो मेलो बेवडो घरा का जेवलो. माका सांगता गाडीवाडीत जातय आणि देवगडच्या बाजारात कोंबडो विकत होतो. हो मेलो कोंबडो विकत होतो म्हणजे नक्कीच ना गावात कोणाचा तरी कोंबडो गायब असतो. तर तू फोन करूनच विचारतय कोंबडो कोणाचा गायब हा काय, गावात बोंबाबोंब हा काय विचारू कसं. हेमा खंय रवला येतोय म्हणा सांगल्या. पुन्हा हेमाच असते. हो मेलो नामो. हॅलो, हा बोल ना. मैं तर तुका बातमी कळाली की नाही? कळाली म्हणजे काय मेल्या? काय सांगतो, तुका पण कळाली? अख्ख्या जगाक माहिती आहे. अरे आताशी टीव्हीवर आणि सोशल मीडियावर हीच बातमी घालता. काय सांगतो? बाप रे, एक कोंब्यासाठी एवढी मोठी बातमी. कोंबो कोणाचं कोंबो? अरे मेले, आता तूच म्हटलं ना
की माका पण बातमी माहिती आहे म्हणून. ते मेल्या भारत वर्ल्ड कप जिंकलो ना ती बातमी माहिती आहे बोलले मी. याला तू त्याच्याबद्दल बोलतो. अरे माका वाटला पोपटान कोणाचा कोंबो चोरला त्याची तुका बातमी लागली की काय. काय पोपटन कोंबो चोरल्यान? अरे कोणाचो? अरे कोणाचा चोरला माहिती नाही, पण आज देवगडच्या बाजारात ना कोंबो घ्या, कोंबो मालवणी कोंबो असं करून कोंबो विकत होतो. काय? पापलेट बघितले, हलवो बघितले, सगळ्या शेवटी बांगडे घेतले. इरे इरे बोके गावात इले बांगड्यांचा मिस्टॅक बनवते, आबूळ टाकतात आणि कार्यक्रमच करून टाकते. बोके गावात इले कडो, पण मेल्या या नाण्यान माझ्या नावाची बोंब पण नाही ना केला नावात. देवगडात माका बोंबो इकताना बघितल्यान त्या नाम्याचा काय खरा नाही. पहिलो आपण कार्यक्रम करूया, नंतरचा नंतर. हाय मेलो रवलो काय शिरा पहिले मेल्याच्या तोंडात मेला तो फोन पण लागणार. तो मेलो ना येत तेव्हा येत वाईट बसतंय जरा. चल ए देवा. मस्त जुगाड झालो. हप्त्यासून एकदा तरी असो जुगाड झालो ना, मजाचा माझी. तो कोण येता? हाय तो कोण बसलो हा? पोपटशो वाटता. परबशे वाटते. पृथ्वी गोल फिरता म्हणतात ना, ता खरा. पण ती माणसा नजरेसमोर नको ना, तीच माणसा दिसत. काय मेलं चलता, काय डुलता, काय मेल्याचा अवतार. शी 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 शी. त्याच्यापेक्षा ना भिक्याचो रेडो तरी बरो. अरे बसून काय करतात? हा हेमान भाड काढल्यान की काय? पप्पा हेमान तसं काय करूचा नाही, पण माका ना दत्तूचो भरोसा वाटत नाही. आजकाल कोणाचो कोणावर भरोसा नाही. अहो त्या हेमा तुमच्या ना तो दत्तू ना फुस लावतो आणि तुमका घराच्या बाहेर हाकलून लावतो. मागा तुमची काळजी वाटते हो म्हणा. तू माझी काळजी करू नको. तू तुझा बघ. पहिलं तुका सरळ उभ्या राहा घेता काय बघ. मी उभं राहतोय, पण तुम्ही हे कोणाची वाट बघता? ही हरीची वाट बघताय. तू काय केलं? का जर खरं सांगलंय तर कोंब्याचा विषय उघडकीस घेत. ए, काय केलं? बाबाकडे रे बोंधू बाबाच्या ना नादाक लागा नको. चेंगरा चेंगरीत चिरडान मरशीत. अहो तशा बाबाकडे नाही, मग ग्रामपंचायतीत बाबा कांबळी ना त्याच्याकडे. ग्रामपंचायतीत किती रे? किती रे किती रे आता काय सांगा. हा ती सरकारी योजना येईल ती लाडका भाऊ, त्याची चौकशी करू गेले. अरे मेल्या लाडका भाऊ नाही, लाडकी बहीण अशी योजना ती. नाही लाडकी बहीण योजना येली त्या मागा माहिती आहे आणि त्या बरोबर सुद्धा, पण लाडको भाव ही योजना कधी येतली ह्या मी ग्रामपंचायतीत विचारून गेलो होतोय. भावांवर अन्याय किती परत त्या जाऊन दे. आता तुम्ही हय बसन हरीची वाट किती बघतात. हा तेवढ्यात तुम्ही चालत पंढरपुरात गेला असतात
हा हरी तुमका हे भेटा घेतलो तुम्ही स्वतः काय पुंडलिक समजतात ए मेल्या तो हरी नाही रे मधल्या वाडीतलो हरी गुरव. मग असं सांगत हा पण त्याची वाट किती बघतात अरे त्याका ही वस्तू द्यायची होती. पण हरी गेलो घरी मागा वाटेत भेटलो होतो काय हरी घरी गेलो. होय हरी घरी गेलो शिरा पडले त्याच्या तोंडात. हरी गेलो घरी. आता एवढा कोण चालत जात त्याच्या घराकडे. हे पोपटा 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 माझा एवढा काम करशील. माका ही असली कामा सांगा नको ही पिशी घेऊन मी त्याच्याकडे जाऊ माझ्याकडे अजिबात ये नाही मी चाललंय ए थांब मी तुका 20 रुपये देत आहे. हे घे 20 रुपये. असं म्हणतास पण 20 रुपये नको मागा 60 रुपये दिलास ना तरच मी तुमचं काम करतो 60 रुपये. अरे तुका 100 रुपये देत आहे. 100 रुपये नको मी बोलले ना मागा 60 रुपये द्या बस तरच तुमचं काम होता ही पिशवी पकड. काय अभिषेक हे बघ ता तुका काय करूचा तुझ्या पिशातला विचारलंय का मी. नाही नाही ना. हा, मग हे घे हे 60 रुपये. माझा काम झाला. मेल्याक 100 रुपये देव होत आहे आता 60 रुपये धोळे झाले. बरं झाला माझे 40 रुपये वाचले. चला आता मी निघतोय. आजचो दिवस खरोखर चांगलो गेलो आता 60 रुपयाचं जुगाड झालो आता हरीच्या घरी जाऊच्या आधी पिशेत पडबानी काय दिल्यानी ता बघलो काय दिल्यानी हं? कोंबो भगवान देने वाले को देता तो छप्पड़ फाड़ के जाता है. गाववाल्यांनो आमचा व्हिडिओ कसं वाटलो ता कमेंट करून कळवा. आमच्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघूसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो खाली दिलेली ती घंटा मात्र वाजू विसरा नको. धन्यवाद.